आजचा दिवस अजिबात चांगला नाही गेला. नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी केळ्याचा जो गठ्ठा आहे ना तो काढला होता. मागे मी तुम्हाला दाखवलं होतं ना आमची केळी झालेली, तर ती बरोबर 15 दिवसांनी ही काढली केली आणि ती पिकटसुद्धा ठेवली. मुलं बाहेर खेळत आहेत आणि ही बघा ही बादलीमध्ये कच्ची केळी काढलेली आहेत केळ्याची वेफर काढण्यासाठी. तर ना माझा दिवस अजिबात चांगला नाही गेला, कारण सकाळपासून माझं डोकं इतकं दुखत होतं की मी आज जास्त काहीच नाही केलं. संध्याकाळी म्हटलं चला योगाला जाऊ दे, थोडंसं बरं वाटेल, तर छान फ्रेश झाली. फ्रेंड्स, जेव्हा पण माझं ना डोकं दुखतं ना तेव्हा मी काली मिरी टाकून चहा बनवते. तर चहा पावडर, थोडीशी काळी मिरी आणि गूळ टाकून छान पाण्यामध्ये उकळवायचं आणि अशा प्रकारे हा कोरा चहा बनवायचा. माझा मुलगा जो आहे ना दुपारी झोपतो, तर चहा वगैरे बनवला आणि बाहेर अंगणामध्ये बसून छान मी चहा एन्जॉय केला. तेव्हा जरासं बरं वाटलं. योगाला गेली आणि तिकडून घरी आली तेव्हा मुलं म्हणायला लागली की आम्हाला केळ्याचे वेफर खायचे आहेत. तर ही कच्ची केळी काढली होती, तर ती छान साफ केली आणि साफ केल्यानंतर माझा मुलगा बघा त्याला ना इतकी मजा येते आणि ओट्यावर बसून तर त्याला अजून जास्त मजा येते. इथे हळदी मिठाचा छान मी घोल बनवला आणि खरं सांगू संध्याकाळ झाली तरी माझं डोकं दुखायचं अजिबात बंद नाही झालं. शेवटी मला गोळी संध्याकाळी घ्यायला लागली. तेलामध्ये मी वेफर टाकले केल्याचे, पण काय झालं माहिती का, तेल हातावर उडत होतं, तर मग चॉपिंग बोर्डवर ते वेफर पाडले आणि छान हळदी मिठाचं घोल टाकून अशा प्रकारे हे वेफर तळलेले आहेत. मुलांना वेफर खरंच खूप आवडले आणि मुलांनाच हळदी मिठाचे अशा प्रकारे वेफर खायचे होते. भाऊजींना पण खूप आवडले. तर फ्रेंड्स, असा होता आजचा दिवस. बाय बाय.